वक्फ मंडळांमध्ये पारदर्शकता आणणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयक 2025 वर संसदेची मोहर उमटली आहे. राज्यसभेतही 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर आज पहाटे बहुमतानं मंजूर करण्यात आलं. 128 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तर 95 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन सुलभ करून वारसास्थळांचं संरक्षण आणि सामाजिक कल्याणाला चालना देण्याच्या तरतुदी या विधेयकात आहेत. त्याचप्रमाणे मालमत्ता व्यवस्थापनात पारदर्शकता वाढवून वक्फ बोर्ड आणि स्थानिक प्राधिकरणांमधील समन्वय सुव्यवस्थित करून आणि हितसंबंधींच्या हक्कांचं संरक्षण करून प्रशासन सुधारणं हे देखील या कायद्याचं उद्दिष्ट आहे. मुस्लिम महिलांची, विशेषतः विधवा आणि घटस्फोटित महिलांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न हा विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या कायद्याचा कोट्यवधी गरीब मुस्लिमांना फायदा होईल आणि मुस्लिम समाजातील कोणत्याही व्यक्तीचं नुकसान होणार नाही, असं विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सबका साथ आणि सबका विकास या दृष्टिकोनानुसार काम करत असून कोणत्याही समुदायाशी भेदभाव करत नाही, असं सांगत गरीब आणि पसमंदा मुस्लिमांनी पंतप्रधानांची भेट घेत हे विधेयक लवकर मंजूर करावं अशी विनंती केली होती, असं रिजिजू यांनी सांगितलं. मुस्लिम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची सरकारची इच्छा आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय वक्फ परिषदेत 22 सदस्य असतील, ज्यामध्ये पदसिद्ध सदस्यांचा समावेश असेल आणि या परिषदेत 4 पेक्षा जास्त बिगर मुस्लिम सदस्य नसतील. त्यांनी असंही सांगितलं की वक्फ बोर्डाच्या 11 सदस्यांपैकी फक्त 3 बिगर मुस्लिम असतील, असं ते म्हणाले. वक्फ मंडळ ही एक वैधानिक संस्था आहे आणि ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे, परंतु तरीही सरकारनं त्या बिगर मुस्लिमांची संख्या मर्यादित ठेवली आहे, याकडे रिजिजू यांनी लक्ष वेधलं. अगर जमीन का विवाद एक हिंदू और एक मुस्लिम बोर्ड का बीच में अगर विवाद होता तो आप उसको कैसे ठीक करेंगे? क्योंकि विवाद तो सिर्फ मुसलमान आपस में सिर्फ नहीं होता है. वक्फ बोर्ड का जो विवाद होता है वो गैर मुसलमान के साथ भी होता है. तो आप चाहता है कि इसका निर्णय ट्राइब्यूनल और वक्फ बोर्ड में सिर्फ मुसलमान ही बैठे और हिंदू का साथ विवाद होगा, बाकी किसी धार्मिक ग्रुप के लोगों के साथ विवाद होगा, तो तय कैसे होगा? ये जो गवर्नमेंट का स्टैट्यूटरी बॉडी होता है, ये सेकुलर होना चाहिए, इसमें सब लोग बैठना चाहिए. फिर भी हमने कहा कि रेस्ट्रिक्शन किया है कि यहाँ इतना ही गैर मुस्लिम हो सकता है. भूमी हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय असून या संदर्भातले अधिकार त्यांच्याकडेच राहणार असल्याचं त्यांनी यापूर्वी हे विधेयक मांडताना स्पष्ट केलं होतं. कि वक्फ बाय यूजर में जो वक्फ प्रॉपर्टी ऑलरेडी रजिस्टर्ड है, जो सेटल्ड केस है, हम उसको रेट्रोस्पेक्टिव जाकर के उसको हम छेड़छाड़ नहीं करेंगे. ये प्रोस्पेक्टिव इफेक्ट होगा. हाँ, अगर कोई डिस्प्यूटेड है, कोर्ट में पेंडिंग है, बातचीत चल रहा है, डिस्प्यूटेड है, तो जाहिर सी बात है सर कि कोर्ट का अधिकार को तो हम यहां खत्म नहीं कर सकता है. तो इसलिए unless the property is disputed, all those land, those property, work property which are registered, which has a proper documentation, they will remain so. और इसका अधिकार राज्य सरकारों का है. लैंड इज अ स्टेट सब्जेक्ट, तो भारत सरकार, केंद्र सरकार तो कुछ कर नहीं सकता है, वो राज्य सरकार को ही अथॉरिटी दिया है.